नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व ज्येष्ठ नेते सुरेश आबा पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाची बैठक माळशिरस येथील संपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाली। यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेऊन पुढील रणनीती ठरली असल्याचे ज्येष्ठ नेते सुरेश आबा पालवे पाटील यांनी सांगितले। तसेच कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत जाऊन मीटिंग लावून पुढील रणनीती ठरणार आहे। यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तथा माळशिरस तालुका अध्यक्ष पैलवान शिवाजीराव देशमुख, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पैलवान अक्षय भैया भांड, ओबीसी तालुका अध्यक्ष दत्तात्रय ढेकळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अशोकदादा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य व ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे, अकलूज शहराध्यक्ष राजीव गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दादासाहेब कोळेकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र गोरडसर, महिला तालुका अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजाताई मोरे, एडूचे ज्येष्ठ नेते उद्धव निंबाळकर, नातेपुते शहराध्यक्ष विठ्ठल ठोंबरे, माळशिरस नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अजिनाथ वळकुंदे, अक्षय चौगुले उपसरपंच फोंडशिरस, दादा रणदिवे तालुका सरचिटणीस, नितीन रूपनवर तालुका कार्याध्यक्ष, धनाजी वाघमोडे झंजेवाडी, तालुका उपाध्यक्ष अनिल पवार तांबेवाडी, तालुका कार्याध्यक्ष राहुल डेरे अकलूज, झंजेवाडीचे सरपंच अर्जुन सरगर आदी उपस्थित होते। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात या बैठकीमध्ये काय चर्चा करण्यात आली। आज माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील विचारांचा प्रसार आणि नियोजन करण्यासाठीच्या संदर्भामधील मीटिंग आज माळशिरस तालुका अध्यक्ष यांच्या कार्यालयामध्ये पार पडलेले आहे। आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितदादा निंबाळकर यांच्या प्रचाराबाबत कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केला व चर्चा केली। कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली। त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की आपण माननीय खासदार साहेबांची वेळ घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू व पुढील मदतीच्या बाबतीमध्ये, निधीच्या बाबतीमध्ये व प्रसंगामध्ये मदत करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचे विचार काय आहेत, आम्हाला त्यांच्याकडून कोणत्या कोणत्या प्रकारची मदत मिळेल अशा प्रकारची थोडीशी विचारणा करावी असं त्यांचं मत आहे। आम्ही काम तर महायुतीचं करणारच आहोत। आदरणीय अजितदादांनी आम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे, परंतु जर कार्यकर्त्यांना धावून पळून काम करायचं असेल तर माननीय खासदारांनी परंतु सगळ्यांना विश्वासात घ्यावं, कारण आजच्या तारखेपर्यंत खासदार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाला विश्वासात घेतलं नाही असं कार्यकर्त्यांची भावना आहे। तर माननीय खासदारांनी एक 5-10 मिनिटांचा आज उद्या त्यांच्या सोयीनुसार वेळ द्यावा। त्याच्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या शंका आहेत, काही कार्यकर्त्यांचे विचार आहेत ते त्यांच्यासमोर मांडतील आणि ते त्याचं निराकरण करतील, यात काही शंका नाही। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा युतीचा धर्म पाळणारच आहे आणि त्या संदर्भातला आपण तो धर्म पाळू असे आम्हा सर्वांचं एकमत झालेलं आहे। फक्त त्यांची एकच विनंती आहे की खासदार साहेबांबरोबर एक मीटिंग घेऊ, आम्हाला आमचे पण विचार व्यक्त करू द्या, मतं व्यक्त करू द्या आणि त्याच्यानंतर ज्या अपेक्षेने आम्ही खासदार साहेबांकडे बघतोय त्याच अपेक्षेने खासदार साहेबांनी आमच्याकडे बघावं व आम्हाला सहकार्य करावं, आमच्या पाठीशी उभं राहावं। आम्ही त्यांच्यासाठी जीवाचं रान करू व माळशिरस तालुक्यामध्ये समोरच्या उमेदवारापेक्षा एक मत तरी जास्ती देण्याचा प्रयत्न करू, या जिद्दीने कार्यकर्ते कामाला लागण्याच्या तयारीत आहेत।